हॅलो एव्हरीवन, मी आहे जयश्री आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला बनवायचा होता माझा डब्बा, त्यामुळे मी उठले होते लवकर, कारण मला जायचं होतं कामाला, त्यामुळं डब्बा लागतोच ना, त्यामुळं डब्बा बनवायला घेतलेला. मग कोबीची भाजी कापली होती, टोमॅटो कांदा आधीच कापून फ्राय केला होता, त्याचा व्हिडिओ घ्यायचा मी विसरून गेलते. त्याच्यानंतर कोबी पण कापलेली, थोडं राहिलेलं कापलेलं, त्याच्यानंतर त्याचा पण व्हिडिओ घेतला. मग त्यानंतर मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो फ्राय केला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि धनिया पावडर टाकला होता. त्याच्यानंतर कोबी धुवून घेतली, मस्तपैकी सगळी कोबी टाकली आणि धुवून घेतली. त्याच्यानंतर सगळं रेडी केलं. मग त्याच्यानंतर मला चपात्या तरी येत नाही बनवायला, त्यामुळे मम्मीने चपात्या बनवल्या होत्या. सगळं धुवून घेऊन मग त्याच्यानंतर सगळा कोबी टाकून मिक्स केला. तर असा बनवली होती कोबीची भाजी. त्यानंतर सगळं मिक्स केलं मस्तपैकी, आणि कोबीची भाजी लिटरली खूप भारी झाली होती, खूपच मस्त. मला तर खूप आवडली. मला अशी साधी सिंपलच आवडते. मी जास्त कोबीच्या भाजीत कुटाणा करत नाही. काही लोक डाळ टाकून बनवतात, काही लोक कसं जिरा मोहरी वगैरे टाकतात, पण मला तसं आवडत नाही. त्यामुळे मी अशी कोबीची भाजी बनवली होती. मग त्यानंतर मस्त रेडी वगैरे झाले होते. त्याच्यानंतर जायचं होतं मला, म्हणून पटापटा बनवत होते. आणि मम्मीने चपात्या पण बनवल्या होत्या. तर मग त्याच्यानंतर सगळं बनवून झालं. मग त्यानंतर निघत होते जाण्यासाठी कामाला. खूप उशीर झालता. मग त्याच्यानंतर घरी आले फ्रेश वगैरे झाले. मामा आलते माझे घ्यायला. मग त्याच्यानंतर जेवण केलं. असं होतं माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.